येणार आहे अर्पितापासून 2 मिळून एक साडी घेतली तरी चालेल. जर गर्दी होत असेल तर सर्वांगी सुंदर विशेंदुराची कंठी झळके मानता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन करणे मात्रे मन राहुला खुशी. जय देव जय. नमस्कार सर्वांना. मंडळी, आज तुम्हाला मी कुठे उभे आहे त्याच्यावरून थोडासा अंदाज आला असेल. आज वटपौर्णिमा आहे. गेल्या वर्षी पण आपण ब्लॉग केलेला होता आणि ह्या वर्षी पण आलोय. खरं म्हटलं ना तर वटपौर्णिमेच्या जी पारंपरिक कथा आहे, जे शास्त्र आहे, म्हणजे त्या झाडाजवळ मुबलक ऑक्सिजनचा स्रोत आहे, त्याच्यामुळे जास्त करून तेही कारण आहे. त्याच्यानंतर मला वाटतं एक सामाजिक कारण पण आहे की पहिल्या वेळेला ना महिला जास्त घराच्या बाहेर पडत नव्हत्या. अगदी ओसरीवर पण यायला पुरुषांच्या बैठकीत त्यांना परवानगी नव्हती. आल्या तर त्यांच्या डोक्यावर पदर अशा पद्धतीने यायच्या त्या. पण मला जे दिसलं, म्हणजे असं बऱ्याच जणांना मनात येईलच आहे की त्यावेळेला ना भले बंधनं होती महिलांवर, कारण महिला त्यावेळेला काय अशा नोकरी वगैरे घरातच असायच्या त्या, पण बंधनं होती त्यांच्यावर. पण त्यांचा ना त्या महिलेचा सन्मान पण केला जायचा, तिचा आदर केला जायचा, तिला प्रेमही दिलं जायचं, तिच्या आरोग्याची काळजी पण घेतली जायची. कारण हे सण पण बघा ना आपले पर्यावरणाशी संबंधित सण आहेत सगळे, पण त्या निमित्ताने म्हणजे दोन्ही हेतू साधले गेलेत. ती महिला पूर्णपणे दिवसभर घरात कायम असते, मग त्या निमित्तातून सजून बाहेर जावी, आपल्या मैत्रिणींना सगळ्यांबरोबर ती भेटावी, त्यांच्याबरोबर गप्पा माराव्या, तो दिवस त्यांनी आनंदात घालवावा. आणि असं ते वृक्ष जो आहे, वटवृक्ष, आपला जो वडाचं झाड, त्याला तर ऑक्सिजनचा पण म्हणजे तिच्या हेल्थची पण काळजी घेतली गेली होती. पण हे त्यावेळेला त्या पुरुषांनी, म्हणजे काही असेल घटना अशा, पण जास्तीत जास्त घटना पहिल्या अशा होत्या आपल्या पूर्वजांच्या की त्यांनी महिलांचा भले बंधनं घातली होती पण त्यांचा रिस्पेक्ट पण केला होता, त्यांच्या आरोग्याची पण काळजी घेतली होती. आज असं बघायला मिळतं का हो? बऱ्यापैकी नाही. आज ज्या घटना समाजात घडत आहेत ना, अक्षरशः खेदजनक आणि तिटकारजनक क्रूर घटना आहेत सगळ्या. मग असे काही जण असतील, हातावर मोजणारे अगदी असतील, काही जण असतील, नाही म्हणता येणार नाही, की ते आपल्या सौभाग्यवतीची काळजी घेतात, तिच्या आरोग्याची काळजी घेतात, तिचा सन्मान करतात, तिला त्या फॅमिलीमध्ये म्हणजे तिची स्पेस देतात, तिचा रिस्पेक्ट करतात. दोघंही एकमेकांचे रिस्पेक्ट करतात, चांगली गोष्ट आहे. पण सगळ्या बाबतीत नाही होत. आणि म्हणूनच आज माझ्या पाठीमागे पण आता इथे एक ग्रुप दिसतोय, बघूया आपण, त्यांना भेटूया. यंगर्स दिसत आहेत सगळ्या, आणि त्यांची मत जाणून घेऊया. चला. आता ना इथे एक ग्रुप दिसतोय, बघूया. ऐका ना, हा ग्रुप दिसतोय, तर हा म्हणजे तुम्ही ठरवून आला, दरवर्षी येता का? आम्ही तसं येतो ठरवून, पण ह्या वेळेला आम्ही खास आवर्जून ठरवून आले, कारण आमची जी थीम आहे या वर्षाची ती आम्ही ठरवूनच आलेलं होतं की आम्हाला नऊवारी घालून छानसं पूजन करायचं होतं, म्हणून आम्ही ठरवून आलेलो आहोत. पण म्हणजे तुमच्या मंडळातर्फे आम्ही आलेलो आहोत. बहिणाबाई मंडळ. अच्छा. म्हणजे खानदेश. खानदेश. सांगा की मग, जळगाववाले सगळे जळगाववाले आहेत का? हो, सगळे आम्ही. म्हणजे तुमच्या खानदेशची त्याच ग्रुप आहे, सगळा समाजाचाच ग्रुप आहे? पूर्ण समाजाचा ग्रुप आहे बहिणाबाई मंडळ. आणि तुमच्या म्हणजे काय ऍक्टिव्हिटी अशा होत असतात का? भरपूर ऍक्टिव्हिटी होतच असतात आमच्या मंडळाच्या, जेणेकरून आमचे भरपूर सारे ग्रुप आहे. अथर्वशिस्त्र ग्रुप आहे, श्रीसुक्त ग्रुप आहे, बारशे डोहाळे जेवण ग्रुप आहे, टाळ लेझिम ग्रुप आहे, टाळ लेझिम ग्रुप, टाळ लेझिम सुद्धा ग्रुप आहे आमचा. हे कधी हे करता म्हणजे तुम्ही? आम्ही प्रत्येक म्हणजे सणवारानुसार असतात काही ग्रुप्स आमचे, कारण आमच्या मंडळामध्ये वयाच्या 25व्या वर्षापासून ते 76 वयापर्यंतच्या लेडीज आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाचं स्किल आणि प्रत्येकाला आपण त्याच्या याच्यानुसार व्यासपीठ द्यावं, म्हणून आम्ही अशा प्रकारचे ग्रुप केलेले आहे. बरोबर, की प्रत्येकाला व्यासपीठ मिळावं. आणखीन कोणते? मला वाटतं हे पण आहे ना तुमचं, मंगळागौरीचा पण ग्रुप आहे आमचा.
बरं बरं. आता भेटूया आपण ह्या सगळ्या जणींना. मेन म्हणजे कसं असतं माहितीये का, पारंपरिक कथा. आजची वटपौर्णिमा आहे, तुम्ही वटपौर्णिमेचं आलेला आहात पूजा करायला. पारंपरिक कथा सगळ्यांना माहिती आहे. सत्यवान सावित्री, त्याच्यानंतर वडाजवळ मुबलक ऑक्सिजन आहे ते पण आम्हाला माहिती आहे. पण तुम्ही सगळ्या जणी आले तर तुमची मला प्रत्येक जणीने बोलावं अशी माझी इच्छा आहे. आणि बिंदास, जसं कसं माहितीये का, अगं बाई अरेच्या त्याला मनातलं सगळ्या बायकांचं कळत होतं. मी तुमच्या मनातलं काढणार आहे आणि ते निर्भीडपणे कोण कोण बोलतात ते मला बघायचं. एकदम निर्भीडपणे जे आहे सत्य एकदम बिंदास बोलायचं. मला सांगा, आज म्हणजे हा प्रश्न मला सगळ्यांसाठी असेल की बाबा, हा जो तुम्ही आज हे व्रत करायला आलात ते तुम्ही कोणत्या कारणासाठी आलाय? सत्यवान आणि सावित्री म्हणजे पारंपरिक पारंपरिक तर आहेच, परत या झाडाचं महत्व ते आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही आहे का? त्याच्या औषधांमध्ये पण बराच फायदा वगैरे होतो. तर आपण फक्त याच दिवशी फेऱ्या मारायला न येता रोज जरी मारल्या तरी तो फायदा आपल्याला रोज मिळत राहणार आहे. तर आपण हे रोज करावं. नाही रोज तर आहे, पण आज तुम्ही एवढा नटून सुजून आलेले आहेत ना. मग आज तुम्ही पहिल्यांदा सांगितलं पारंपरिक कथा, बरोबर की नाही? मग म्हणजे 7 जन्म तुम्ही मागितलं, तुम्ही मिस्टरांना विचारून आलाय मी तुम्हाला 7 जन्म मागणार आहे. मिस्टरांची परमिशन आहे 7 जन्म? खरं आहे ना? तुम्ही 7 जन्म मागताय म्हणजे एक पारंपरिक कथा आहे म्हणून मी बोलते. तर तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मिस्टरांना विचारले का बाबा मी 7 जन्म, त्यांची परमिशन आहे का? सगळ्यात महत्वाचं त्यांची परमिशन आहे का? आहे का? मोठ्याने बोला. त्यांची परमिशन आहे म्हणून तुम्ही आलेत असं तुम्ही म्हणताय. मग मोठ्याने बोलायचा. आणि मग त्यांनी तुम्ही नवऱ्यासाठी मागितलं ना 7 जन्म आम्हाला हा नवरा. बोला, तुम्हाला काहीतरी बोलायचंय, बोला. माझी इच्छा अशी आहे की जसं आम्ही दरवर्षी पूजा करतो, पुढे चालून त्यांनी सुद्धा अशी काहीतरी पूजा करायला की 7 जन्मी अशीच बायको भेटायला पाहिजे म्हणून. पण मग कुठे आता त्यांनी पण वडाला पूजायला पाहिजे. मग हेच माझा पुढचा प्रश्न आहे की तुम्ही जर त्यांना मागताय, तुमची जर इच्छा आहे मला हा 7 जन्म, मग नवऱ्याची आहे का हीच बायको मला 7 जन्म मिळावी? काही काही नवऱ्यांची असते. नाही, ती काय नवरे जाऊ दे, तुमच्या नवऱ्याचं बोला. अगं दुसऱ्यांच्या नवऱ्याचं नाही बोलायचं. त्यांनी आणली, सगळं त्यांनी आणलंय. तुमचे मिस्टर बघतायत हा व्हिडिओ बघणार आहेत ते. माझ्या मिस्टरांसाठी सांगितलं आणि माझ्या मिस्टरांनी सगळे आवर्जून पूजा आणली. पण मग त्यांनी करावं असं नाही वाटलं का तुम्हाला? की म्हणजे तुम्ही बोलला का की बाबा तीच आहे की त्यांनी पण ही पूजा करायला? नाही, पण हे तुम्ही त्यांना बोलला का? हो, बोलली सकाळीच. मग त्यांनी काय, त्यांचं उत्तर काय होतं? ते म्हणे तशी असते प्रथा तर मी गेलो असतो म्हणे. अहो तुम्ही पाडा. गेल्या वेळेला आम्ही एक व्हिडिओ घेतलाय त्याच्यामध्ये पुरुषांची, आपल्याच इथे पिंपळे सौदागर तिथे पुरुष दरवर्षी करतात. मग करतात की प्रथा कशाला? प्रथा आपण करू तशी आहे, हे प्रथेचा काही संबंध नाहीये. असं नाहीये. मी सांगून नाही, तुमचं वैयक्तिक मत पाहिजे की बाबा आपण जर असं करतोय तर मिस्टरांनी पण तसं बोलणं आवश्यक आहे ना. तुम्ही जास्त यंग दिसताय, बोला आता तुमचं सांगा. तुम्ही तर जास्त तरुण, त्यात थोडंसं बोला. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? माझ्या लग्नाला 15 वर्ष झाले. बापरे, तुम्ही खूपच यंग दिसताय. पण एक मिनिट, बोला. पण माझ्या नवऱ्याने हौशीने मला ही मेहंदी काढून दिली. अरे बापरे, मेहंदी काढली? हो, त्यांनीच काढली ही मेहंदी. पण तुम्ही आज माझ्या मुलीने काढली आहे. हो का? पण नवऱ्याने मेहंदी काढली आणि मग तुम्ही उपास धरलाय ना? हो, मग नवऱ्याने मला बोलले की मी करू का? म्हटलं नको करू. असं कसं? तुम्ही त्याला विचारलं का? नाही. आता बघा, ह्या काय म्हणाल्या, मिस्टरांनी विचारलं मी उपवास धरू का? मग तुम्ही करताना त्यांना विचारला होता का मी उपवास धरू का? आता हे कसं, आता पारंपरिकच आहे म्हणून मग आपण करतोच. पण त्यांची इच्छा होती, पण त्यांनी काही केलं नाही उपवास. पण मेहंदी काढली माझ्या हातावर. काय माहितीये का, आज ज्या समाजात घटना घडतायत ना, त्याच्यामुळे आपण महिलांनी म्हणजे थोडा विचार करणं आवश्यक आहे की हे त्याच्यामध्ये पारंपरिक कथा होती, शास्त्रीय होतं. मला जास्त बोलायचं नाही कारण तुम्ही जास्त बोलायचे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं ते बोला, मी जास्त बोलणारच नाहीये. बोला तुम्ही. तुमचं लग्नाला किती वर्ष झाली? 18. तुमचं काय मत आहे ह्या वटपौर्णिमेसाठी? म्हणजे तुम्ही आता सासूमुळे असं आला असाल ना, म्हणजे परंपरेमुळे? मला परंपरा पण आणि एक मनाची हे पण आहे की नाही, नवरा हाच पाहिजे 7 जन्म किंवा
जोपर्यंत मी आहे तो मी राहीन हिच्यावरती पृथ्वीवरती, जोपर्यंत नवरोबा सोबतच पाहिजे असं तुम्हाला का वाटलं? एवढं नवरा का नवरा प्रेम करतो म्हणून. असं असं म्हणजे जी लेडीजला, आपल्या महिलांना जी रिस्पेक्ट मिळायला पाहिजे, जो मिळते. स्पेस मिळाली पाहिजे, ती मिळते. तुम्हाला मिळते. हा, हा, हो. म्हणून तुम्हाला वाटतंय. तुम्ही जॉब करता? नाही, नाही. घरीच असते मी, पण मला म्हणजे ज्या बाबतीत मला माझं मत हे मांडायला त्यांना पाहिजे त्या बाबतीत ते माझं ऐकूनच घेतात प्रत्येक वेळेस. म्हणजे एक गृहिणी असून सुद्धा तुम्हाला तुमचा रिस्पेक्ट सगळा मिळतोय. चला, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 18 वर्ष झाली. तुमचं मत काय आहे आजच्या ह्या वटपौर्णिमेच्या? वटपौर्णिमेच्या असं तर पारंपरिक उपवास आपण सर्वच करतो, पण तुमचं म्हणण्यानुसार बुवा की माझ्या म्हणण्यानुसार नाही, समाजात जे घडतंय आज, त्याच्या म्हणण्यानुसार त्यांनी पण एखाद्या वेळेस म्हणजे एखाद्या वर्षी किंवा त्यांच्या जमण्यानुसार एक वेळा त्यांनी पण उपवास करायला हवा. त्यांनी पण दाखवायला हवं की आमचं सुद्धा बायकांवरती खूप प्रेम आहे. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? तुम्ही नाव नाही सांगितलं प्रत्येक जणी. तुमचं नाव, एक मिनिट, तुमचं नाव सांगा बरं जरा. माझं नाव धनश्री बिरोड. आणि तुम्ही पण खानदेश, सगळा खानदेशचाच ग्रुप आहे सगळा? सगळे खानदेशी आहे. बरं. आणि तुमचं नाव? उज्ज्वला पाटील. उज्ज्वला नरेंद्र पाटील. बरं. जयश्री भूषण वायकोड. आता तुमचं पंकज पाटील. पाटील. सगळ्या पाटील दिसतायत का? बरं, आता सांगा ना, तुम्हाला मी शास्त्रीय कारण आहे, परंपरा आहे, ते सोडून दुसरं तुमचं मत काय? एक त्यांच्या आरोग्यासाठी, एक त्यांच्या अतूट प्रेमासाठी, एक त्यांच्या यशासाठी, एक त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि 7 जन्मासाठी. आता बघा ना, आपण ना महिला कायम उपवासच धरत असतो, बरोबर? भावासाठी धरतो, नवऱ्यासाठी धरतो, मग बाईसाठी धरायचं त्याचं काही नाही का? बाईसाठी पण काहीतरी पाहिजे की नाही? बाईसाठी भाऊ धरतो का आपल्या बहिणीसाठी? नवरा धरतो का बायकोसाठी? मग तुम्ही तो म्हणजे तुम्ही बायकांचीच जबाबदारी सांगितली की धरायला पाहिजे असं. पण तुम्हाला असं वाटलं नाही का की आपण त्यांच्यासाठी धरतो, नवऱ्याला भरपूर आयुष्य मिळावं? मग नवऱ्याला वाटतं का बायकोला पण माझ्या भरपूर आयुष्य मिळावं, की पुढच्या वेळेला चेंज हवंय? वाटतं खूप वाटतं. तुम्ही पण म्हणजे म्हणून माझं विचारणं होतं की तुम्ही घरी विचारून आलाय का मी आज 7 जन्म तुम्हाला मागणार आहे? परमिशन नाही? हो बिलकुल. पण मग त्यांनी पण मागायला पाहिजे ना? हो, मागतात ना. बर. तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे धनश्री मिलिंद चोपडे. माझं म्हणणं आहे, उपवास धरला नाही धरला तरी प्रेम राहतच, प्रश्न. आणि एकमेकांनी सुखदुःखामध्ये साथ दिलीच पाहिजे, आणि ती आहे पण. हा, बरोबरच आहे ना, कारण उपवास धरला काय आणि व्रत केलं काय त्याचा काही संबंध नाही. पण हे एक आहे प्रथा, ओके, पण साथ दिली पाहिजे. हो, साथ दिलीच पाहिजे, आणि पण आम्हाला घरून पण साथ आहे बरं. म्हणजे तुम्ही एकदम आनंदी आहात आणि सगळं म्हणजे सासरचं वातावरण पूर्णपणे सासू वगैरे सगळं ओके. माझं नाव दीपाली महाजन. मी घरीच असते. काही नाही, घरी असते म्हणजे काही कमी नाहीये, गृहिणी आहे, होम मिनिस्टर आहे मी. मग काय कपड्यांचं काम करते. आता ही पूजा काय लावून दिलेली प्रथा आहे, पण माझ्या मते ना मनापासून जर केलं तरच करावं. मनापासून केलं आणि त्याचा प्रश्न नाहीये. तिला जर तसा रिस्पेक्ट मिळत असेल, प्रत्येकाचं व्रत वेगळं आहे. आज ना महिला बदललेल्या आहेत, जेवढ्या त्या शिकल्या आहेत, करिअर आहे त्यांचं, तसं ते बदललेले पण आहे. तसं तुम्हाला काय वाटतं आज ज्या घटना घडतात ना त्याच्यामुळे? नाही, मिस्टरांनी सांगितलंय आपण फक्त शरीराला जपायचं, तेवढी काळजी घेतात तुमची. पण त्यांनी उपास धरलाय, तुम्ही उपास धरलाय, तुम्ही आजारी आहे का? तुमची तब्येत ठीक नाहीये का? बरं बरं बरं. हा, आणि कविता अविनाश हो, हा, आज मगाशी तुम्ही बोललाय, पण तरी पण नाव नव्हतं सांगितलं ना, म्हणून की बाबा तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? 22 वर्ष. बरं. तुमचं? छाया पाटील. तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं? कारण आता खूप बदलले, म्हणजे भले तुम्ही गृहिणी आहात, गृहिणी असून तुम्ही घरात काहीतरी करताय ते एक वेगळं आहे, ज्या जॉब करतायत त्यांचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. हा, पण असं थोडस तुम्हाला काय वाटतं बाबा? तुम्हाला दिसत असेल ना आजूबाजूला काय घडतंय, आपल्या शेजारी काय घडतंय, किंवा घरात पण असतं.
म्हणजे माझ्या नवऱ्याचं वैयक्तिक मत आहे की पूजा करणं वगैरे असं त्यापेक्षा मनापासून आपण एकमेकांना सहकार्य करायचं, एकमेकांचा मान द्यावं एकमेकांना. आणि त्यांनीही उपवास केलेला आहे, मी पण केला. वा वा वा, एक थाळी दिसली मला. वा वा वा, दरवर्षी करतात का? दरवर्षी करतात. वा वा. उपवास करणं वगैरे हे महत्वाचं नाहीये, पण त्यांनी पहिल्यांदा सुद्धा सांगितलं की आपण एकमेकांना रिस्पेक्ट देणं, हे पण म्हणजे ते समजूतदार आहे, त्यांनी विचारपूर्वक. आणि मला प्रत्येक गोष्टीसाठी ते म्हणजे माझ्या पाठीमागे असतात, नेहमी सहकार्य करतात मला. आणि म्हणजे काही आता म्हणजे डोहाळे जेवणाच्या प्रोग्रामला वगैरे सगळीकडे मला जा म्हणतात. म्हणजे असं नाही की आता आपल्या घरी असा प्रॉब्लेम आलाय की तू जाऊ नको वगैरे, उलट सपोर्ट करतात मला की जा म्हणून असं. पण एक गोष्ट मात्र यांची मानायला पाहिजे, कारण किती झालं तरी तुम्ही आज ह्या संस्थेत आहात, काय काय असेल ना त्या संस्थेत सुद्धा तुम्ही ऍक्टिव्ह आहात म्हटल्यानंतर घरून तुम्हाला परमिशन आहे ना, म्हणजे तुम्हाला तुमची स्पेस दिलेली आहे की नोकरी करणं हाच प्रकार नाहीये, तुम्ही ऍक्टिव्हिटी पण करू शकता, हे महत्वाचं आहे. नमस्कार, माझं नाव आहे सौ विभावरी निलेश इंगळे. माझ्या लग्नाला 28 वर्ष झाले. जेव्हा म्हणजे करोनाचा काळ आला 2021, तेव्हा माझ्या नवऱ्याने म्हटलं कोणी सांगितलं कोणी केलं म्हणून तू तर काही पूजा करत नव्हती, संस्कार हे सगळे तुला माहिती होतं, हे मी लग्नापासूनच बघितलेलं होतं. पण त्यावेळेला त्यांनी मला म्हटलं की बाहेर तुला जाता येणार नाही पूजेला म्हणून तू हताश नको हो, पण आपला सोल तर एकच आहे ना, आत्मा एकच आहे आपला, मग ह्यातच आपण एकमेकांना फेरी मारून का नाही आपण पूजा करू शकत, म्हणून आम्ही घरातच पूजा केली होती. आणि तेव्हापासून मी घरातच पूजा करते. वडाला फारसं येऊन फक्त नमस्कार घालते की आपल्याला संस्कार प्रथा लावलेल्या, हे माझं मनातलं आहे सगळं. मी काही कुणाच्या सांगण्यावरनं करण्यावरनं काहीही सांगत नाही. आमच्या दोघांच्या मनामध्ये हेच आहे. आणि हे 28वं वर्ष आहे, म्हणजे 7 जे जन्म होतं ना, ते 7 जन्माचं आमचं चौथी हे आहे की आम्हाला दोघांना वाटतं की आम्हीच दोघं एकमेकांना कायम स्वरूपी मिळाले पाहिजे. म्हणजे ते समजूतदार, म्हणजे खूप समजून घेतलंय त्यांनी. आणि समजूनही घेतात, म्हणून मी समाजामध्ये भरपूर कार्य करू शकते. म्हणजे गेले 27 वर्ष झाले मी सोशल वर्क पण आहे करते. पण त्यांचा पाठिंबा आहे आणि तसंच पाठिंबा मीही त्यांना देते, म्हणून आम्ही आजवर 28 वर्ष एकमेकांची साथ देऊ शकतो. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणालात ना की घरी पूजा केली, मग घरी कशी पूजा केली? घरी असं मी म्हटलं ना की वडच पूजायला पाहिजे असं काही नाही. घरच्या घरी आम्ही जी तुळस होतं ती तुळशीला पूजलं आणि त्याच्यानंतर देवघराच्या इथं आम्ही म्हणजे जी काही कथा होती ती वाचली, फक्त आरती म्हटली आणि एकमेकांना नमस्कार केला. कारण ना ह्याच्यामध्ये एक पर्यावरण संवर्धन पण आपण करत असतो, त्याच्यामुळे झाडाच्या फांद्या तोडून घरी पूजा करू नये, त्याच्यापेक्षा तुम्ही एखादं चित्र काढा आणि तसं करा, म्हणून मला तो तसं म्हटलं घरी पूजा यांनी कशी केली म्हणून, आणि तुळशीला आधी पूजन केलं. खूप छान विचार आहेत. बरोबर, तुमचं सांगा, नाव सांगा. नाव स्मिता राजेश कोल्हे. आमच्या लग्नाला 25 वर्ष झाली. अरे बापरे, तुमचे चेहऱ्यावरून वाटत नाही हो, तुम्ही एवढ्या म्हणजे तोडीस तोड आहेत एकदम. आमच्या नवऱ्यांचं एवढं प्रेम आहे आमच्यावर. राईट एकदम खानदेश आहे का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवर खानदेशचे व्हिडिओ जास्त पडलेले आहेत. कारण खरंच खूपच. आणि त्यांचं असं बंधन नाहीये की तू हे करू नको ते करू नको, सगळी मला मुभा आहे. बाबा तुझ्या मनाप्रमाणे तू वागू शकते, तुझं मत मांडू शकते घरामध्ये, जे काय असेल ते काय निर्णय घ्यायचा असेल तर माझंही मत त्याच्याबरोबर घेतलं जातं. प्रत्येक प्रसंगात तुमच्या पाठीशी उभे राहतात, प्रसंगात पाठीशी उभे राहतात, समजदार आहेत. सासू सासरे सुद्धा समजदार आहेत, ते पण पाहिजे ना. 20 वर्ष एकत्र राहू शकलो आम्ही, अजून एकत्र राहतो सासू सासरे. खरंच छान आहे. खरंच छान आहे. पण आता जरा जनरेशन वेगळं होत चाललंय आणि काहीतरी त्यांचे प्रॉब्लेम्स येत आहेत. ते प्रॉब्लेम्स येत आहेत, पण यांनी समजून घेतलं आतापर्यंत आणि सगळ्यांनी एकमेकांना ऍडजस्ट केलं. दोघांनी पण समजून घेणं नवरा बायकोने आवश्यक आहे आणि सासरच्या माहेरच्या सगळ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. माझं नाव भारती विनोद पाटील. आणि लग्न झाल्यापासून मी पारंपरिक म्हणून म्हणजे उपवास केले, पूजा केली. पण माझ्या मिस्टरांचं सरळ म्हणणं आहे की असं काही नाही की उपवास करायलाच पाहिजे, तूही करायला पाहिजे किंवा मी करायला पाहिजे, असं काही कंपल्शन नाहीये, फक्त मनापासून करायला पाहिजे. आणि ते आणि सासरचे सगळे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात प्रत्येक वेळेस.
आणि विशेष म्हणजे मी ह्याच्यासाठी करते की आता लग्न झाल्यापासून मी जे माझ्या नवऱ्याला ट्रेंड करून माझ्यानुसार त्याला हे केले, साच्यात जे घातले तेच मला जन्मोजन्मी भेटावे म्हणून मी ही पूजा करते. म्हणजे तुम्ही नवऱ्याला मुठीत ठेवलाय बरोबर. आपल्याप्रमाणे साचा बनवला. सासू पण तशाच भेटल्या मला. म्हणजे माझं म्हणणं पहिले असतं की जे माझं म्हणणं आहे ते धरलं जाणार असं. बरोबर आहे. पण आता ऐका ना, तुम्ही म्हणालात नवऱ्याला साच्यात मी माझ्या, तुमचाच शब्द आहे, पण तो साचा पुढच्या जन्मात राहील याची गॅरंटी काय? राहील, कारण त्यांच्या हाच नवरा राहिला आणि म्हणजे हेच पॅकेज जर राहिलं नवरा सासू वगैरे तर राहील. कारण माझ्या सासूबाईंनी एवढे चांगले संस्कार त्यांच्यावरती केलेले आहेत की मला जास्त त्यांच्यावरती एफर्ट घ्यावे लागले नाही. जे काही थोडेफार आपल्याला लाडीगोडी लावून जे एफर्ट घ्यावे लागले ते पुढच्या जन्मी घ्यावा लागू नये म्हणून मी हे व्रत करते की मला जन्मोजन्मी हे अगदी बरोबर ना. म्हणजे तुम्ही 6 जन्म मागितले ते तुम्हाला मिळणार बरोबर, पण तो साचा बदलण्याची शक्यता आहे. आता तुम्ही त्यांना काय माहिती जबरदस्तीने त्याला साच्यात बसवलं असेल तर? पहिले सकाळी म्हणतात आज वटपौर्णिमा आहे, आपला रिन्यू करायला तुला जायचंय, पूजा करायला. हो का? वा वा वा, म्हणजे जाणीवपूर्वक. हा, पण मग तुम्ही त्यांना बोलले का तुम्हालाच मागणार आहे? परमिशन आहे ना? बरं, तुमचं नाव सांगा होतं. माझं दीपाली निलेश महाजन आणि माझ्या लग्नाला 20 वर्ष झालेले. आता तुमचं सांगा ना मग थोडक्यात असं काय वाटतं बाबा, तुम्ही म्हणजे पारंपरिक आहे त्याने चालय की मला काय ह्याच्यामध्ये वेगळं वाटत नाही? पारंपरिक तर आहेच आणि त्याच्यात भर म्हणजे की घरातून तसं मिळालं म्हणून ही करायची पण हे होते की नाही आपण करूयात. शेवटचा मुद्दा मी घेणार आहे एक. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीये, कारण ही गोष्ट आहे ना आज वटपौर्णिमेच्या दिवशी बोलायची वेळ आली आपल्यावर सगळ्यांवर. कारण वैष्णवी हगवणे, आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला ती पेटवत ठेवायच्या, कारण तिला न्याय मिळाला पाहिजे. ऍक्च्युली विचार करा ना, तिने पण वटपौर्णिमा केली असेल ना, तिला वाटलं होतं का असं काय तिच्या घरी, म्हणजे एका बाळाची आई, ज्या 3-4 मुलांच्या आईने एका बाळाच्या आईला मारलंय, म्हणजे विचार करा तुम्ही. म्हणजे तिला वाटलं नाही, ती पण आई होती ना, 4 मुलांची आई होती आणि तिचं तो छोटा बाळ होतं. ह्याच्यावर तुमच्या मला प्रतिक्रिया हव्यात की हे जी घटना घडली की नाही, ह्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? एकेका वाक्यातच फक्त पटकन तुम्हाला काय वाटतं? जी घटना घडली त्याच्यावर परखड मत. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही त्या बातम्या सगळ्या ऐकताय, तुम्ही अतिशय क्रूर घटना घडली, अशी घटना आपल्याकडे कधीच घडली नव्हती. जायला नको होतं, तिने अजिबात खचायला नको होतं. कारण ती स्त्री आहे म्हटल्यावर ती भक्कम पाहिजे होती, तिने त्या गोष्टीचा विरोध करायला पाहिजे होता. एकदा सांगितलं ठीक आहे, पण तिच्यावरती जर सारखे सारखे अत्याचार होत होते तर तिने त्याला प्रतिकार करायला पाहिजे होता. बऱ्यापैकी तिची चूक आहे, मुलींनी अशी चूक करू नये. तुम्ही जर आहात एवढ्या शिकलेल्या तर थोडस विचार करून लग्न आणि आई वडिलांचं मत घ्या, एकदम स्वतःच्या मनावर जाऊ नका. आजकालच्या मुलींना न विचार करतानाच हे म्हणजे खूप असे ऐकायला येते की मुली न विचार करतानाच पळून जातात, ते लग्न करतात, असं खूप ऐकायला येते. त्यामुळे मुलींनी आधी समंजस्याने घ्यायला पाहिजे की आधी हा माणूस आपल्याला व्यवस्थित ठेवेल का, आपलं पूर्ण करेल का आयुष्यभर, तो आपल्याला जपेल का, असं पण विचार करून करायला पाहिजे. हा ना, पण तिला न्याय मिळाला पाहिजे. बिलकुल नाही, मिळायलाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. तुमचं पण आमचं पण तेच उत्तर आहे की 100% म्हणजे जास्त करून लवकरात लवकर जरी नाही मिळाला तरी चालेल, कारण ती केस पूर्ण सॉल्व्ह होते. त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय दबाव येता कामा नये, तिला न्याय मिळाला पाहिजे. मिळायला पाहिजे. पहिले सुरू जेव्हा फर्स्ट टाइम त्यांनी मागितलं ती वस्तू त्यांच्याकडं, पण तेव्हाच तिनं फॉर्च्युनर गाडी, फॉर्च्युनर गाडी मागितली, ती तर नेत्यांच्या हस्ते किल्ली दिली गेली. तर तेव्हाच त्यांनी आई वडिलांनी पण थोडं समजावून घ्यायला पाहिजे होतं की हिला तिथं थोडा परत त्रास आहे, तिथूनच त्यांनी थोडी थोडी सुरुवात करायला पाहिजे होती. म्हणजे तिथून तिला हे पाऊल उचलायची गरज पडली नसती, आत्महत्या करायची. आणि ते बाळाचं जीवनही आता हे झालंय की आता आई म्हणजे कोणाला आई म्हणणार, त्यामुळं तिने त्याचा पण विचार करायला. त्याला तर काही माहितीच नाही हो, ते 9 महिन्याचं बाळ आहे, त्याला काहीच माहित नाहीये. हे आत्महत्या करायला पाहिजे होती, त्याचा विचार करायला पाहिजे. म्हणूनच आपण सोशल मीडियावर ते जिवंत ठेवायचं आहे की ते अजिबात ती घटना मागे पडता कामा नाही. तिचं लव्ह मॅरेज होतं, पण अजूनही समाजामध्ये आई वडिलांचं प्रेमाच्या पोटी त्यांनी तिचं लग्न लावून दिलं. पण दोघांनी पण, मुलीने पण आणि आई वडिलांनी पण बघितलं नाही की खरोखर ते योग्य आहे का. अजूनही समाजाला तो अवेअरनेस येणं गरजेचं आहे.
म्हणजे जेव्हा पहिल्यांदा तिला जर फॉर्च्युनर गाडी मागते तेव्हाच तिने आणि आई वडिलांनी अवेअर व्हायला पाहिजे होतं की आज आपण कुठल्या शतकात जगतो आहे, तर आपण हुंडाबळीला अजूनही बळी पडायला नको. तर त्यांनी हुंडाबळी नव्हताच ना, त्यांनी जेवढं मागितलं तेवढं आणि अवास्तव मागितलं त्यांनी दिलं पण. आणि दुसरं आपण पुन्हा मागणी होती त्याला हुंडाच म्हटलं जातं. पण दिला ना, मग तो हुंडाबळी. हुंडा जेव्हा नाही मिळत ना तेव्हा तो हुंडाबळी होतो. हे तर त्यांनी मागितलं ते सगळं दिलं, गौराई दिल्या, सगळं दिलं होतं. म्हणजे त्यांनी मागितली आणि ती त्यांना मिळाली नाही. म्हणजे एक मान प्रतिष्ठा म्हणून सगळ्यांमध्ये हे करून ती गाडी देणं हे माझ्या तरी मताच्या विरुद्ध आहे की द्यायचंय ना, पण तुम्ही प्रेमाच्या पोटी देताय किंवा काही मनापासून द्यायचंय म्हणून द्या, पण कोणी मागितलंय म्हणून देताय आणि समाजासमोर दाखवून देताय हे पण माझंही त्याला विरोध आहे. आजकाल मुलींना हेच तर कळत नाही ना, आपण करतोय ना लव्ह मॅरेज, तर आपण आज कुठल्या ह्याच्यामध्ये आहे, आपण कुठल्याला विरोध करायला पाहिजे. आजकाल म्हणजे नियम आणि हे कुठे कायदा कुठला आहे या सगळ्या गोष्टीचा अवेअरनेस हा मुलींना आणि महिलांना आज सतत असला पाहिजे. हे जर तिला त्याची जाणकारी असती ना तर थोडं तरी यातून ती वाचू शकली असती. घरच्यांनी नाही दिला, माहेरच्यांनी दिला, तिसरं कोणीतरी असतं ना समाजात आहे आणि तसं काही बाहेर पडणं आवश्यक होतं. पोलिसांची मदत असते आजकाल आणि सगळे काही नंबर्स आजकाल व्हॉट्सअपवर व्हायरल होत असतात, पण महिला त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणून महिलांना एवढीच आवर्जून विनंती की व्हॉट्सअपवर जे काही आपल्याला नंबर्स व्हायरल होत असतात की काही तुम्हाला कुठे कॅबने वगैरे कुठे गेलात किंवा घरी तुम्हाला कुठेतरी काहीतरी त्रास होत असेल तर अमुक 1908 आहे वगैरे असे जे काही नंबर्स आहेत ते नंबर तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे की तुमच्या बाय हार्ट ते आले पाहिजे की तुमच्या लगेच मोबाईल टच स्क्रीन मोबाईल आहे, काही वेळ लागत नाही, सेकंदाचा कालावधी असतो की तो क्विक आपल्याला ती ऍक्शन घेता आली पाहिजे. एखादी म्हणजे शिकलेली मुलगी होती, तिने ती काउन्सिलर कडे पण येऊ शकत होती, तिची पण बरीच चूक झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं या बाबतीत? म्हणजे आरोपीला तर शिक्षा झालीच पाहिजे आणि अशी शिक्षा झाली पाहिजे की पुढे असं म्हणजे होताच कामा नये. या घटना होतात पण ही घटना खूपच वेगळी आहे. प्रेमापोटी त्यांनी सगळं दिलं, पण त्यांनी हे बघायला पाहिजे होतं की बाबा हे का मागताय, हिला त्रास असेल म्हणूनच हे मागतायत ना. असे पण व्हिडिओ बघायला मिळाले की लग्नानंतर ती मी किती खुश आहे असं ती स्वतः तोंडाने बोलते, पण आनंदी आहे. तिकडनं मागणी होत होती तर मग थोडस यांच्या लक्षात द्यायला पाहिजे. प्रेम केलं पाहिजे पण आंधळ प्रेम नाही करायला पाहिजे. आपण यांची मतं तर घेतली, इथे ज्येष्ठ पण आहेत काही, तर त्यांची पण आपण मतं घेणार. त्यांची परमिशन आहे का? 7 जन्म तुम्ही त्यांना बांधलं नाही, हा एक वादाचा मुद्दा झाला, त्याच्याबद्दल काही नाहीये, पण म्हणजे त्या जबरदस्तीने बांधतायत असं. हा पण म्हणजे पाहिजे ना, पण नाही मी तुम्हाला बोलते, पण हे तुम्ही बोलायला पाहिजे ना की चला आपण दोघं मिळून झाडाला फेरी मारू, नाही का, किंवा तुमची परमिशन आहे ना, मी आज असं असं करणार आहे, नाही का. नाही तर त्यांनी तुम्ही जबरदस्तीने तुम्ही मानताय असं झालं. परमिशन मनापासून आहे. हा बरोबर. मध्ये तुमची सुनबाई आहे, तुमची सुनबाईचं वेगळं मत काय आहे? आजकालची जनरेशन आहे, सांगा. असं मत म्हणजे आता काही जे जुन्या पारंपरिक गोष्टी असतात त्या नवी पिढीने पुढे घेऊनच जायला पाहिजे. कारण म्हणजे सासूने सांगितलं, सासू बरोबर तुम्ही आलाय ना? नाही तसं नाही म्हणता येणार, पण त्याच्या मागे काहीतरी कारण आहेत असं, तर ते कारण समजून पुढे जायला पाहिजे. पण एकंदरीत ह्या वटपौर्णिमेला खूप उत्साह येतो आम्हाला सवाष्णींना, आणि उलट नवऱ्याबद्दलचं प्रेम अजून वाढतच राहतं. बरे काय सुखदुःख किंवा एकमेकांचे थोडे क्लॅशेस होत असतात, पण यावेळेस संसार म्हणतात ना. संसार म्हणजे कुटुंबामध्ये दोघांचे वादविवाद होणारच आणि ते करून आपण एकत्र राहतो, त्यालाच कुटुंब म्हणतात. म्हणून कुटुंब संस्था टिकून आहे. माझं वय 74. आतापर्यंत मला तर तुम्हाला हे विचारायला आवडेल की तुम्ही तुमचं लग्न झाल्यापासून वटपौर्णिमा करत आलाय, तर तेव्हापासूनचा आतापर्यंत तुम्हाला वेगळेपणा आणि जे काही समाजात घडतंय बोला. पूर्वीच कसं होतं, बायकांना म्हणजे गोशात असायच्या आणि त्यांना घराच्या बाहेर पडणं वगैरे असं परवानगी नसायची घरातून. फक्त कामासाठी पाणी आणायला कुठे नदीवर आल्यावर तशा बाहेर पडायच्या. मग अशा मैत्रिणींमध्ये जाणं किंवा असं त्यांना परवानगी नव्हती. मग या वटसावित्रीच्या निमित्ताने बायका मग बाहेर पडायला लागल्या. ज्या कथा वगैरे आहेत पौराणिक, तर त्याच्यामध्ये म्हणजे चांगल्या गोष्टी आहेतच, किंवा म्हणजे स्त्री एक काय करू शकते बा, म्हणजे मरणाच्या दारातून पतीला ती आणू शकते परत
तर स्त्रीने खंबीर राहायला पाहिजे. हे या सणाच्या निमित्ताने प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे, प्रत्येक स्त्रीने, की बा माझ्यामध्ये खूप मोठी शक्ती आहे आणि मी खूप खंबीर राहिलं पाहिजे. कोणताही कसाही प्रसंग कुटुंबावर येऊ, स्वतःवर येऊ, मुलांवर, कुणावर येऊ, त्याच्यातून आपण काहीतरी युक्ती करून बाहेर पडलं पाहिजे. हे आतल्या आत कुणाला कसं सांगू, काय सांगू, असं करून उपयोगी नाही. आता हे हगवण्याच्या बाबतीत ही केस घडली, तर एवढं सुशिक्षित कुटुंब होतं, एवढं श्रीमंत कुटुंब होतं, एवढा पैसा दिला, थाटामाटात लग्न केलं, त्यात ते लव्ह मॅरेज होतं, तरी सुद्धा अशी घटना, एवढा तिच्यावर अत्याचार होत होते, तर तिने माहेरी सांगायला पाहिजे. मित्रमैत्रिणींना हल्ली तर फोन आहे, सगळं आहे ना तुम्हाला आपल्या व्यक्त करण्यासाठी, ती काही करू शकली असते, त्याच्यातून बाहेर पडू शकली असती. आणि प्रत्येक आईवडिलांनी हे पण लक्षात ठेवायला पाहिजे, एकदा मुलगीचं लग्न करून दिलं म्हणजे तिची तेरडी तिथूनच निघाली पाहिजे, असं खूप आईबापांचं मत आहे. हे आपल्या आहे समाजात. ते काय असेल ते परती झाली, तुझं तू सोसायचं, म्हणजे तू माहेरी यायचं नाही. माहेरी आलं की म्हणजे कमीपणा वाटतो आई वडिलांना. तर ही गोष्ट आता जरा पाठीमागे टाकली पाहिजे आणि आपली मुलगी सासरी सुखात आहे का नाही ह्याची शहानिशा आई वडिलांनी केली पाहिजे. आणि तुम्हाला मला विचारायला आवडेल, कारण तुम्ही जॉब करत होतात, अगदी व्यवस्थित, तुम्ही रिटायरमेंटच्या वेळेला वर्ष म्हणजे तुम्ही दोघंही जॉब करत होतात. तर आजकाल जी परिस्थिती झाली ना जॉब करण्याची, म्हणजे दोघंही जॉब करतायत, नवरा बायको, आत्ताची जनरेशन, पण त्यांचं करिअरच्या माध्यम म्हणजे कुठे ना कुठेतरी बिनसतंय. म्हणजे मग ते दोघांना एकमेकांना रिस्पेक्ट न देणं असेल आणि त्याच्यामुळे मग ते शेवटी मग त्याचा पार डिवोर्स कडे जातं. पण म्हणजे हे कसं वाटतंय, म्हणजे नाही का, म्हणजे तो रिस्पेक्ट दिला पाहिजे ना. म्हणजे तुमच्या वेळेला कसं होतं? कसं झालंय की पूर्वी असं तुझं माझं किंवा तू मोठी मी नोकरीच्या बाबतीत की तुला जास्त पगार मला कमी पगार हा प्रकार नव्हता. दोघं कमवतायत ना, तर दोघं एकमेकांना रिस्पेक्ट देऊन कुटुंब चालवायचं चांगल्या पद्धतीने, आपल्या सगळ्या माणसांना धरून ठेवायचं, ही एक संकल्पना होती. आता कसं झालंय, आणि अपेक्षा खूप प्रमाणात होत्या. दोघांनी एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे ना. दोघंही तुम्ही जर करिअर करणारे आहात तर तुम्ही म्हणजे कसं माहितीये का, एवढं जर आपण वटपौर्णिमा हा सण साजरा करतोय तर त्याचं कुठेतरी सार्थक झालं पाहिजे दोघांच्या दृष्टीने, नाही का? बरोबर. ओके, थँक्यू.